नमस्कार मित्रांनो. आजच्या गोष्टीचे नाव आहे IAS ऑफिसर बनायचे मला. आदिनाथ नावाचा एक मुलगा होता. नुकतीच 10वी पास केली होती त्याने आणि कॉलेज जॉईन केले होते. श्रीमंतीत वाढलेला, देखणा आणि रुबाबदार. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी अनेक मुलींचा क्रश बनला होता तो. इतक्या श्रीमंतीत वाढलेला असूनही पाय मात्र त्याचे जमिनीवरच होते आणि त्याला कारण त्याची आजी होती. तो त्याच्या आजीच्या संगतीत आणि संस्कारात वाढला होता. कॉलेज सुरू होऊन 1 आठवडा उलटून गेला होता. रोज जेव्हा तासाला सर हजेरी घ्यायचे तेव्हा नेहमीच एक मुलगी ऍबसेंट असायची. सायली कोल्हे. सायली कोल्हे नाव होते तिचे. आज सरांनी विचारलेच. त्यांना राहावलंच नाही. सायली कोल्हे, सायली कोल्हे. एका कोपऱ्यातून एक आवाज आला. ऍबसेंट सर. सरांनी विचारलं, कोणी ओळखतं का ह्या मुलीला? ओळखत असेल तर प्लीज सांगा. का नाही येत आहे ही मुलगी? असे सरांनी म्हणताच कोपऱ्यातून एक हात वर आला. हो सर, मी ओळखते तिला. आम्ही एकाच गावात राहतो. सरांनी विचारले, का येत नाही ती? यावर ती म्हणाली, सर, तिच्या घरातील सर्वच लोक एका कार ऍक्सिडेंट मध्ये गमावले. फक्त तिचे बाबा जिवंत आहेत आणि तेही हॉस्पिटलमध्ये आहेत, कोमामध्ये, व्हेंटिलेटरवर. म्हणून तिची सध्या परिस्थिती नाहीये कॉलेजमध्ये येण्याची. मैत्रिणीचे हे शब्द ऐकून सरांना खूप वाईट वाटले आणि वर्गात सर्वच मुलांनाही तितकेच वाईट वाटले. तिचे शब्द ऐकून अचानक एक शांतता पसरली. इतरांप्रमाणे आदिलाही खूप वाईट वाटले. कॉलेज सुरू होऊन 1 महिना उलटला होता. आदिनाथ आता ना फक्त त्याच्या वर्गातील मुलांसाठी तर पूर्ण कॉलेजसाठी आणि शिक्षकांसाठीही आदी बनला होता. तो दिसायला इतका मोहक होता की त्याला बघताच कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल. तो अभ्यासात ऍव्हरेज असला तरी इतर कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये तो हुशार होता आणि त्याहूनही तो जिथे कॉलेजमध्ये शिकत होता तिथल्या आमदारांचा तो मुलगा होता. पण त्याला मात्र त्या गोष्टीचा काहीच मोठेपणा वाटत नसे. तो ह्या विचारांचा होता की त्याला नेहमी असे वाटत असे की आपण स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. आता जेव्हा जेव्हा रोज हजेरी घेताना सायलीचे नाव घेतले जायचे तसे तसे आणि तेव्हा त्याच्या मनात चुर असे व्हायचे. दिवसेंदिवस त्याची इच्छा होत चालली होती तिला भेटण्याची. कॉलेज सुरू होऊन 1 महिना उलटून गेला होता. तरीही अजून सायलीने कॉलेज जॉईन केले नव्हते. आत्ता मात्र ह्याचे मन अधीर झाले होते तिला भेटण्यासाठी. त्याने न राहून सायलीच्या मैत्रिणीला म्हणजेच काव्याला विचारलेच की काव्या. काव्याने मागे वळून बघितले. तिला तर विश्वासच होत नव्हता की आदीने तिला नावाने आवाज दिला. तिने त्याला विचारले, आदी, तुला माझं नाव माहिती आहे? आश्चर्यच आहे. त्यावर तो म्हणाला, सका बोलतेस? आपण एकाच वर्गात शिकतो, मग मला तुझं नाव माहिती नसणार का? अच्छा, ऐक ना काव्या, माझं तुझ्याकडे एक काम होतं. माझ्याकडे? काव्याला अगदी ती 3ऱ्या आसमानात उडत असल्याचा भास होत होता. सगळ्याच मैत्रिणीही तिच्याकडे आश्चर्याने बघत होता. सगळ्यांसमोर बोलायला नको म्हणून आदीने काव्याचा हात धरला आणि तो तिला क्लासमधून बाहेर घेऊन आला. त्या दोघांना असं जाताना बघून किती मुलींचे मन अगदी काच फुटल्याप्रमाणे तुटत चालले होते. काव्याच्या आनंदाचा तर पहारच उरला नव्हता. जसा तो थांबला, लगेच तिनेही दुसऱ्या हाताने त्याचा हात हातात धरला आणि ती म्हणाली, बोल ना आदी. काय झालंय? माझे कान तुझे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेत. आदीने तिच्या शब्दांचा विचार न करताच तिला विचारले, मला सायलीला भेटायचंय. प्लीज चल ना माझ्यासोबत. का? तुला का भेटायचंय सायलीला? म्हणजेच तू तर तिला कधी बघितले पण नाही.
तरीही तुला का भेटायचं तिला? तिच्या शब्दातली नाराजी किंवा भावना कदाचित आधीपर्यंत पोचल्याच नसाव्यात, कारण तो सायलीला भेटण्यासाठी आणि तिला बघण्यासाठी इतका आतुर झाला होता की त्याची आतुरता इतकी होती की त्याने एका जासूसामार्फत सायलीची सर्व माहितीही काढली होती. सायली एक संपन्न घराण्यातून असून तिच्या कुटुंबात तिची आई बाबा, तिचे आजी आजोबा, तिचा मोठा भाऊ आणि तिचे धाकटे काका इतके सदस्य होते. तिच्या काकांच्या लग्नाचे वय झाले असल्या कारणाने ज्या दिवशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी ते लग्न ठरवण्यासाठीच गेले होते. सायलीला अभ्यासाचे अतिवेड होते. ती लहान असल्यापासून आपल्या बाबांच्या डोळ्यात एक अर्धवट राहिलेलं स्वप्न बघत होती. तिच्या बाबांना IAS ऑफिसर बनायचं होतं, पण परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने आणि कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच अंगावर असल्या कारणाने ते फक्त 2दाच परीक्षा देऊ शकले आणि आता त्यांना त्यात यश नाही मिळाले. पण त्यांचे स्वप्न त्यांच्या डोळ्यात आणि बोलण्यात नेहमी दिसत असे. आधी आपल्या धाकट्या भावाकडून, नंतर आपल्या थोरल्या मुलाकडून म्हणजे सायलीच्या मोठ्या भावाकडनं त्यांना निराशाच मिळाली, कारण दोघांनाही रिंगणात उतरण्याआधीच आम्हाला जमणारच नाही असे म्हणून शस्त्र सोडून दिले होते. आता वेळ होती ती सायलीची. सायली मात्र आपल्या बाबांसारखी हुशार होती. काहीतरी करून दाखवीनच या वृत्तीची होती. तिने कळत्या वयापासूनच ठरवलं होतं की मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणारच. म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त ती कशातच आपला इंटरेस्ट दाखवत नसे. त्याही दिवशी हिने अभ्यासाचे कारण सांगूनच जाण्यासाठी नकार दिला होता. आमदारकीचे इलेक्शन चालू असल्या कारणाने प्रचारासाठी खूप वाहने निघालेली होती. या गर्दीतच सायलीच्या बाबांच्या कारचा ऍक्सिडेंट झाला आणि तिचे बाबा सोडून सर्वजण मृत्युमुखी पडले. बाबा अति जखमी असल्या कारणाने त्यांना त्वरितच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या छोट्याशा नुसती 10वी पास केलेल्या सायलीवर अचानक आभाळ कोसळलं होतं. अभ्यासाव्यतिरिक्त कशातही लक्ष न घातलेल्या सायलीच्या समोर अचानक 5 प्रेते येऊन पडली होती. तिचे बाबाही तिच्या सोबत नव्हते. ती त्या प्रेतांमध्ये तशीच बसून देवाकडे एकटक बघत होती. मोठा शॉक बसला होता तिला. फक्त तिच्या डोळ्यातून कळागळ पाणी वाहत होते. सर्व विधी तिच्याकडून कसेबसे उरकून घेतले गेले. जितकी लोक वारली त्यांच्या नावाने एक एक दिवा लावून ठेवला होता. सायली अजून तिथेच होती, एका जागी स्तब्ध बसून. न हालचाल, न भूक, न कसला आवाज, न झोप. कुणाच्या कितीही सांगण्याने तिच्यात काहीही बदल होत नव्हता. आधी सर्वांनी प्रयत्न केले आणि नंतर पोरीला खूपच शॉक बसला आहे असं म्हणून लोक काहीच बोलत नव्हते. असे 4 दिवस उलटून गेले. 4थ्या दिवशी तिच्या बाबांचा जिवलग मित्र सायलीला भेटायला आले. आधी तर सायलीची अवस्था बघून त्यांना रडू आवरलेच नाही, पण कसा तरी स्वतःला धीर देऊन त्यांनी सायलीशी बोलण्याचे ठरवले. त्यांनी आज सायलीला त्यांच्या बाबांच्या स्वप्नांची आठवण करून दिली. त्यांचे ते शब्द ऐकून सायलीने 4 दिवसानंतर पहिल्यांदा डोळ्यांची हालचाल केली आणि मोठ्या मोठ्याने काकांच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली. काकांनाही तिची अवस्था बघवत नव्हती, पण तिला कसे बसे ते सावरत होते. सायली थोडी सावरल्यानंतर काकांनी तिला बाबांना भेटण्याची विनंती केली. त्यावर ती म्हणाली, मी नाही बघू शकणार बाबांना. मी त्यांना बघू शकणार नाही त्या अवस्थेत. जर त्यांना जाग आली, त्यांनी मला विचारलं की आई बाबा, आजी आजोबा आणि काका कुठे आहेत, तर मी त्यांना काय सांगणार? आणि ती परत मोठ्या मोठ्याने रडू लागली. पोरीची अशी अवस्था बघून अक्षरशः तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर काटा आला होता. बुद्धी सुन्न पडल्यासारखी जाणवत होती. जेव्हा ही सर्व माहिती त्या जासूसाने आधीला सांगितली, तेव्हा तो स्वतःला सायलीच्या जागी इमॅजिन करून तसाच रडत होता जशी सायली रडत होती. न काही ओळख, न नातं, तरीही सायली त्याला का इतक्या जवळची वाटत होती त्याला कळतच नव्हते. त्याने अखेरीस सायलीला भेटायचे ठरवले आणि तो जाऊन काव्याला भेटला. काव्याने तर आधी
काव्याने तर आधीला साफ नकार दिला की ती नाही भेटू शकत सायलीला, कारण तिला सायलीची अवस्था बघवणारच नाही. पण जेव्हा आधीने तिला खूप विनवणी केली तेव्हा मात्र ती तयार झाली. कॉलेज सुटल्यानंतर दोघेही भेटायला गेले. तिला जेव्हा काव्याने सायलीच्या दाराची बेल वाजवली तेव्हा त्यांच्या घरात काम काम करणाऱ्या आजीने दार उघडला आणि विचारले, कोण तुम्ही? त्यावर काव्या म्हणाली, मी काव्या, सायलीची मैत्रीण, आणि हा आदिनाथ आमच्या वर्गात शिकतो. आम्हाला सायलीला भेटायचं आहे. त्यावर सायलीला भेटायचंय? आजीने मोठा श्वास घेऊन आजीने मोठा श्वास घेतला आणि ती परत म्हणाली, काय भेटणार तुम्ही तिला? शुद्धीतच नाहीये पोरगी. बघा बोलून तिच्याशी, तुमचं तरी ऐकते का? ते दोघं आत आले. त्या दोघांनाही सायलीला बघून आधी रडू आले. सायली तिच्या आईची साडी पोटाजवळ घेऊन तिच्या स्टडी टेबलवर पुस्तकांची उशी करून हातात पेन घट्ट पकडून डोळे बंद करून पडली होती. काव्याने रडतच सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवला. सायली, सायली मी काव्या. बोल ना ग माझ्याशी सायली. असे म्हणूनच तिने सायलीच्या चेहऱ्यावरनं तिचे केस बाजूला केले. आधीने आज पहिल्यांदा सायलीला बघितले होते. तिला बघताच त्याचे हृदय जोरजोरात धडकू लागले. अगदी त्याला त्याच्या हृदयाचे ठोके त्याच्या कानात ऐकू येत होते. त्याचे डोळे गच्च पाण्याने भरले. त्याला स्वतःलाही कळत नव्हते की त्याच्यासोबत असं का घडत होतं. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आणि ह्याचे पुढचे एपिसोडचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि जर गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करू शकता. थँक्यू.